नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं जया रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या आणि गावरान पद्धतीने तुरीच्या दाण्याची चटणी. ही चटणी एकदम बनवायला तर खूपच सोपी आहे आणि खायला पण खूप भारी लागते. हिवाळ्यात बनवली जाते कारण तुरीच्या शेंगा ह्या हिवाळ्यातच येतात. इथे मी शेतातून शेंगा आणल्या होत्या आणि त्याच्यातले दाणे इथे काढून घेतलेले आहे. एकदम तुम्ही बघू शकता, एकदम गावरान आणि हिरवेगार इथे दाणे आहेत. आता हे दाणे आपण इथे भाजून घेणार आहोत. इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला दाणे टाकून घ्यायचे आहे आणि उलटण्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण याच्यात तेल टाकणार आहोत. आधी असे गरम होऊन द्यायचे आहे आणि मगच तेल टाकायचं आहे. हे बघा, असे पसरून घ्यायचे आहे. थोडे गरम झाले की लगेचच आपण याच्यात तेल टाकून घेणार आहोत आणि मस्त असं मिक्स करून घेणार आहोत आणि मस्त असे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. दाणे भाजून घेतल्यानंतर खूपच भारी लागतात आणि तुम्ही बघू शकता इथे आपले दाणे भाजलेले आहेत. आता आपण याला प्लेटीत काढून घेणार आहोत आणि तुम्ही ही दाण्याची चटणी एकदा नक्की करून बघा, खूप भारी लागते. आणि आता दाणे भाजून गार करून घ्यायचे आहे आणि नंतर याला खलबत्त्यात टाकून आबडधोबड बारीक करून घ्यायचे आहे. आणि तुम्ही मिक्सरचा पण वापर करू शकता, पण इथे मी खलबत्त्यातच बारीक करून घेतलेलं आहे. म्हणजे जास्त पण बारीक नाही करायचं आहे, आबडधोबड आपल्याला इथे बारीक करून घ्यायचं आहे. आणि नंतर त्याच्यातच आपल्याला हिरव्या मिरच्या 5-6 आणि लसणाच्या पाकळ्या 5-6 अशा मस्त अशा बारीक कुटून घ्यायच्या आहे. म्हणजे लसूण आणि मिरचीची मस्त अशी पेस्ट टाकली की एकदम भारी आपली चटणी होते. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मिरची आणि लसूण पण आबडधोबड बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर तवा घेतलेला आहे. तव्यावरतीच इथे मी चटणी भाजून घेणार आहे आणि मस्त असं तेल टाकलेलं आहे. जिरे टाकायचे. जिरे चांगले तडतडले की लगेच कांदा टाकायचा. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि आपला कांदा पण आता लाल झालेला आहे. लगेचच त्याच्यात आपल्याला कुटलेली लसूण मिरचीची पेस्ट टाकून बारीक करून घ्यायचं आहे. आणि मस्त असं हे पण परतलं की आता आपण याच्यात दाण्याचा कूट टाकणार आहोत. म्हणजे दाणे बारीक करून घेतलेले आणि मीठ टाकणार आहोत. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ चांगलं मिक्स झालं पाहिजे, यासाठी सतत हलवत राहायचं आहे. मस्त असं मिक्स झालं. आणि अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी जया रेसिपीला नक्की फॉलो करा आणि बघत राहा आणि खात राहा. आणि इथे मी आता याच्यावर झाकण ठेवून मस्त असं 5-10 मिनिटे मस्त असं वाफ देऊन घेणार आहे. म्हणजे चटणी चांगली शिजल्या जाते आपली. पाणी नाही टाकायचं आहे याच्यात. तशीच मस्त अशी आपली मोकळी चटणी इथे होणार आहे. ही गावरान पद्धतीने अशी चटणी नक्की ट्राय करा तुम्ही. हे बघा, एकदम भारी अशी आपली चटणी झालेली आहे. आता मी इथे प्लेटीत काढून घेते आणि मस्त अशी आपली चटणी झालेली आहे. तुम्ही ही भाकरीसोबत पण खाऊ शकतात. बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकरीसोबत ही चटणी खूप भारी लागते. रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब